सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। बहुजन संघटक हे महाराष्ट्रामधील एक महत्त्वाचं फेसबुक चॅनेल पेज आहे। प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अलीकडल्या काळामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतं आहे। त्यामुळे या बहुजन संघटकचे सर्वच निर्माते हितचिंतक जे सतत वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक चळवळीमध्ये प्रबोधनाची भूमिका पार पाडण्याचं काम करत आहेत, त्या सर्वांचं मी अनिल ममाने कोल्हापूरवरून मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो। मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद करणार आहोत। मी माझे विचार या ठिकाणी ठेवणार आहे। तो विषय खूप महत्त्वाचा आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे सत्यशोधक विचार काय होते, त्यांचं कार्य नेमकं या अनुषंगानं काय होतं, या एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगायला आवडेल की कोल्हापूर आणि महाराष्ट्र, देश आणि एकूणच भारतभर या ठिकाणी आज राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव केला जातो आहे, जागर केला जातो आहे। त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ही भूमिका अनेक जण या ठिकाणी पार पाडत आहेत। त्यात वेगवेगळे कांगोरे आपल्याला दिसत आहेत, परंतु राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी किंवा एकूणच या देशाच्या विकासासाठी जे काम केलं त्यांची आठवण करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं। आपण तर राजर्षी शाहू महाराजांचे कृतिशील वारसदार आहोत असं माझं स्वतःचं मत आहे। कारण माणूस त्या रक्तात जन्मतो म्हणजे तो वारसदार असतोच असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे, पण विचारानं भूमिका घेऊन जगणारा माणूस, राजर्षी शाहू महाराजांना आपलं म्हणणारा माणूस, राजर्षी शाहू महाराजांची भूमिका समजून घेऊन ती स्वतःच्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर इतर समाज व्यवस्थेमध्ये समाजाच्या सगळ्या अस्थिरतेमध्ये तो समाज समतावादी बनला पाहिजे, तो समाज मानवतावादी बनला पाहिजे, तो समाज विवेकवादी बनला पाहिजे, तो समाज विज्ञानिष्ठ बनला पाहिजे, त्या समाजातली लोकशाहीवादी मूल्य टिकली पाहिजेत, संविधानिक मूल्य विकसित झाली पाहिजे। यासाठी जे जे प्रयत्न करणारे लोक आहेत, मला असं वाटतं की ते सर्व लोक हे राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार आहेत, वैचारिक वारसदार आहेत, कृतिशील वारसदार आहेत, व्यावहारिक वारसदार आहेत। तर मला असं वाटतं की त्या वारसदारामध्ये बहुजन संघटक हे एक महत्त्वाचं चॅनलचा मला वाटतं की उल्लेख केला पाहिजे। कारण मी पाहतोय, मी दुसऱ्यांदा या चॅनलवरती बोलायला येतो आहे, परंतु ते ज्या पद्धतीनं सतत काहीतरी धडपड करत आहेत, सतत काहीतरी प्रबोधनाची भूमिका पार पाडत आहेत, मला वाटते की या सगळ्या आत्ताच्या वातावरणामध्ये आता जे काही एकूण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगभर चालू आहे, तो जो एक संघर्ष चालू आहे, मला असं वाटतं की त्या संघर्षामध्ये जेव्हा सारंच काही संपतं किंवा विचार जेव्हा कुठंतरी किंवा एकूणच सगळ्या चळवळी कुठंतरी अस्थिर व्हायला लागतात किंवा कमकुवत किंवा काहीतरी असं वातावरण होतं, एक लेखक म्हणतो की विचार क्या काम करते, विचार वही उस समय काम करते है जिस समय अंधेरा रहता है। मला वाटतं की ह्या अंधेऱ्या सगळ्या झाकाळलेल्या काळामध्ये आपण प्रतिक्रांतीच्या एका उंबरट्यावर येऊन पोहोचलेच्या काळामध्ये प्रतिक्रांतीची किंवा मी असं म्हणेन की इथली जी काही प्रस्थापित असेल ब्राह्मणेतर जी काही एक चळवळ आहे किंवा एक एकूण सगळे जे काही विस्थापित विरुद्ध प्रस्थापितचा जो काही मुद्दा आहे, त्या सगळ्या काळामध्ये हे सगळे लोक ज्या पद्धतीने काम करतायत, मला वाटतं त्याचं कौतुक करायला पाहिजे। मी थोडंसं या प्रस्तावनेनंतर माझ्या विषयाकडे यायचा प्रयत्न करतो। खरं तर ह्या देशामध्ये आपण शांत पद्धतीने काही गोष्टी नव्यानं समजून घ्यायला पाहिजेत असं माझं मत तयार झालेलं आहे। मुळात या देशाची परंपरा काय आहे, या देशामधली अगदी मी असं म्हणेन की बुद्धाच्या काळापर्यंत आपण जेव्हा जाऊ, त्याच्या अगोदर फार जायची गरज नाही आहे, कारण तो सगळा काळ बऱ्यापैकी आपल्याला माहित आहे। परंतु आर्य आणि अनार्यांच्या संघर्षानंतर जो या देशामध्ये जी एक विचारसरणी, एक विचार प्रक्रिया सुरू झाली, ती नेमका काय होती याचे टप्पे जरा आपण या विषयाला समजून घेत असताना समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपल्याला थोडंसं त्याचा उपयोग होईल। आर्य आणि अनार्य हा जो संघर्ष आहे, बुद्धाच्या काळाचा, यज्ञ संस्कृतीच्या नंतरच्या काळातला जो विकसित झालेला, त्या काळामध्ये पण एक
ब्राह्मणी वर्चस्व आणि समतावादी काम करणारे जे काही लोक होते याच्यामध्ये पण संघर्ष चालत होता. बुद्धाचा संघ असेल, बुद्धाचं लोकशाही बद्दलचं काही जे काही विचार तत्व असेल या विरोधामध्ये आणि तिथली एकूण ब्राह्मणशाहीची जी काही प्रक्रिया होती आर्य आणि अनार्याच्या संघर्षानंतरचा तो काळ असा पुढे या देशामध्ये दोन प्रक्रिया काम करताना, दोन विचारसरणी काम करताना आपल्याला सतत दिसून येतात. जगाच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येते की त्याचं वर्णन वर्गात्मक सुरू होतं, म्हणजे आहेऱ्यांचा वर्ग आणि नाहेऱ्यांचा वर्ग. परंतु भारताच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की या देशामध्ये एक ज्याला आपण म्हणू की पुरोगामी विचारसरणी किंवा प्रतिगामी असं पण म्हणता येऊ शकतं. म्हणजे एक प्रतिगामी विचारसरणी या देशामध्ये व्यवहार करताना आपल्याला दिसून येत होती आणि त्याच वेळेला पुरोगामी जे समतावादी पद्धतीनं काम करत होते, ब्राह्मणेतर लोक होते, जाती व्यवस्था न मानणारे लोक होते, धर्मव्यवस्था न मानणारे लोक होते, मानवतावादी भूमिका घेऊन, समतावादी भूमिका घेऊन, कष्टकऱ्याच्या बाजूनं सगळी माणसं समान आहेत अशा पद्धतीने विचार करणारी एक प्रक्रिया ह्या देशामध्ये आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये मग बुद्ध आहेत, पुढे गार्गी आहे, आपण पुढे आणखी काही म्हणजे सगळ्या महात्मा बसवण्णा आपल्याला त्यांचा वारकरी परंपरा आहे, माता जिजाऊ आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, शाहू महाराज आहेत, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये मग कर्मवीर भाऊराव पाटील, आणखी अनेक अण्णाभाऊ साठे, हा सगळी परंपरा आजपर्यंतच्या एकूण ज्याला आपण आंबेडकरवादी म्हणू, परिवर्तनवादी म्हणू किंवा विज्ञाननिष्ठ म्हणू, विवेकवादी लोक म्हणू, ही एक परंपरा ह्या देशामध्ये सतत राहिलेली आहे. त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे की इथं सर्वसामान्य माणसं जी आहे त्या सर्वसामान्य माणसाच्या बाजूने आवाज बनण्याची जी काही प्रक्रिया आहे मला असं वाटतं की त्यांनी ती पार पाडलेली आहे. परंतु हे होत असताना दुसऱ्या बाजूने एक प्रक्रिया काम करत होती की जी प्रक्रिया या देशासाठी सतत घातक राहिलेली आहे, सतत माणसाचं पिळवणूक करणारी राहिलेली आहे. इथली वर्ण व्यवस्था आहे अशी टिकली पाहिजे अशी भूमिका घेणारी राहिलेली आहे. जाती व्यवस्था टिकली पाहिजे, माणसाची विभागणी आहे अशी जिवंत राहिली पाहिजे. म्हणजे जसं मनुचा कायदा आपण मनुस्मृतीमधू आणि तिथपासून ते अगदी टिळकापर्यंत आज आपण पाहतो की एकदा अगदी आज जे सरकार आहे त्या सरकारपर्यंतचा हा सगळा प्रवास आपल्याला दिसून येतो आहे. तर ही जी काही एक वंचिता विरोधांची जी काही प्रस्थापित असं जे काही एक संघर्ष होता, मला वाटतं की हा संघर्ष आपण पहिल्यांदा शांत पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. मग तो संघर्ष बुद्धांच्या काळामध्ये होता, तो बसवण्णाच्या काळामध्ये होता. बसवण्णाच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीनं काम करणाऱ्या बसवण्णांचा कसा खून केला, संत तुकाराम महाराजांचा कसा खून केला, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आपण या चॅनलवरनं जेव्हा चर्चा करू तेव्हा त्या चॅनलचे वाचक मला असं वाटतं किंवा जे फॉलो करणारे लोक आहेत त्यांना थोडीशी समज आहे असं माझं मत आहे की या देशामधला जो संघर्ष राहिलेला आहे तो संघर्ष एक अशा पद्धतीचा संघर्ष राहिलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनाच कुठल्या लोकांनी त्रास दिला, तो त्रास का दिला, कशासाठी दिला, संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये किंवा मी असं म्हणेन की त्यांचं अस्तित्व संपवण्यामध्ये नेमका कुठली शक्ती सहभागी होती, पेशवाई आली की पेशवाई आणण्यामध्ये नेमका कुणाचा हात होता. मला वाटतं की हा संघर्ष शांत पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे. महात्मा फुलेंना कुणी त्रास दिला, महात्मा फुलेंना त्रास देण्यामागचा हेतू काय होता, महात्मा फुलेंना नेमका काय म्हणायचं होतं. पुढे आपण शाहू महाराजाकडे येतो तेव्हा शाहू महाराजांना कुणी त्रास दिला, शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण असेल किंवा शाहू महाराज त्या विषयावरती आपण येणार आहोत हळूहळू पुढे, लक्षात ठेवा. पण हा जो काही एक संघर्ष राहिलेला या देशामधला, मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी त्रास दिला, का त्रास दिला, कशासाठी त्रास दिला, त्यांची भूमिका नेमका काय होती. आणि मग या देशामध्ये लढणारी माणसं, कष्टकरी माणसं यांच्या विरोधामध्ये काम करणारी ती प्रस्थापित जी काही मंडळी होती, सरंजाम शाहीचं समर्थन करणारी जी मंडळी होती, वर्णव्यवस्थेचं जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी जी काही मंडळी होती, यातनं एक ह्या देशाचा एक सांस्कृतिक इतिहास जो विकसित झालेला आहे तो सांस्कृतिक इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. मला वाटतं हे आपण शांत पद्धतीने समजून घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली, मला वाटतं की साधारणतः 1873च्या जवळपास या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना का केली गेली, नेमका त्यांची भूमिका काय होती, महात्मा ज्योतिराव फुले यांना ही सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक धर्म का निर्माण करावा असा वाटला, मला वाटतं हे पण आपण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. कारण महात्मा फुलेंनी स्पष्ट भूमिका घेतलेली होती की माझे शत्रू कोण आहेत, तर शेडशी आणि भटजी हे माझे शत्रू आहेत. का, त्याचं कारणच असं होतं की ही एक ऐतखाऊ जमात सतत कष्ट करणाऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये तिने एक डिस्टर्बनेस तयार केलेला आपल्याला दिसून येतो, त्यांना छळण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांच्याबद्दलची त्यांची जी एक बघण्याची दृष्टिकोन होती ती हीन पद्धतीची, दीन पद्धतीची किंवा माणूसहीन, माणूस म्हणजे तो माणूस नाहीच आहे. म्हणजे आपण पाहत आहोत की मागचा सगळा इतिहास जर आपण बघितला तर जनावरांपेक्षाही खतरनाक पद्धतीने किंवा जनावरांना चांगलं वागवलं जायचं पण माणसाला बेकार वागवलं जायचं. म्हणजे माणसाचा स्पर्श पण त्या ठिकाणी काय म्हणतो की अस्पृश्य समजला जायचा, माणसाचं बघायचं नाही, थुंकणं वगैरे, हा सगळा मला वाटतं की अस्पृश्यतेचा इतिहास आपल्याला माहित आहे, तो संघर्ष आपण बघितलेला आहे.
परंतु महात्मा फुलेंनी जी भूमिका घेतली, महात्मा फुलेंनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जनता शिकली पाहिजे किंवा इथले सर्वसामान्य माणसं जी आहेत ते सर्वसामान्य माणसं या ठिकाणी त्यांना माणसाप्रमाणे वागायला यायला पाहिजे अशी जी भूमिका घेतली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्या काळातला जो काही ब्राह्मणी धर्म आहे किंवा जे काही मी असं म्हणेन की ब्राह्मणेतर लोक जे आहेत त्यांना एकत्र करून हे जे काही प्रस्थापित लोक आहेत, ज्यामध्ये मग देशमुख असतील, ब्राह्मण असतील, कुलकर्णी असतील, जे कोणी जे असतील, मला वाटतं की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, ब्राह्मण्यवाद, बऱ्याच वेळा असा चर्चा केली जाते की आमचा संघर्ष हा ब्राह्मणाविरोधात असायला पाहिजे की ब्राह्मणेतर वादाच्या विरोधात असायला पाहिजे. हा आता यात अर्थ पडण्याचा इश्यू नाहीये. मला वाटतं त्याचं विश्लेषण आपण पुढे करतच राहू. परंतु या देशामध्ये सतत एक वर्चस्ववादाचं राजकारण केलेलं आपल्याला दिसून येत आहे. हे वर्चस्ववादाचं राजकारण काय होतं किंवा मी असं म्हणेन की हे वर्चस्ववादाचं राजकारण ह्या देशामध्ये का निर्माण झालं, तर त्याला एक पार्श्वभूमी अशी होती की या देशामध्ये इथल्या मनुव्यवस्थेनं, ब्राह्मणी व्यवस्थेनं किंवा मी असं म्हणेन की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं शांत पद्धतीनं या देशाच्या माणसाची विभागणी करण्याचं जे एक तत्वज्ञान मांडलं, व्यवहार केले, जाती व्यवस्था निर्माण केल्या, जाती व्यवस्थेचं संघटन घट्ट करण्याचं काम केलं, धर्म एक वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर आणून त्या धर्माचा वापर माणसाच्या छळवणुकीसाठी जो करण्यात आला, मला वाटतं की त्या अनुषंगानं पण आपण थोडंसं बघायला पाहिजे. मग आता आपल्याला असं लक्षात येईल की या देशामध्ये सतत एक संघर्ष राहिलेला आहे. तो संघर्ष आजही त्या पद्धतीनंच आपल्याला दिसून येतो आहे. मग तो मूळ निवासी विरुद्ध इथले काय म्हणतोय की बाहेर आलेले जे काही लोक आहेत समजा त्यांचा संघर्ष असेल. संघर्षाचे फॉर्म वेगवेगळे आहेत, संघर्ष करणारे लोक वेगवेगळे आहेत, संघटना करणाऱ्या संघटना वेगवेगळ्या आहेत. जशा कष्टकरी समाजाच्या बाजूनं जे लोक संघर्ष करतायत तसंच या ठिकाणी तिकडं पण त्यांचं अस्तित्व टिकायला पाहिजे. जात व्यवस्था नव्यानं घट्ट व्हायला पाहिजे, धर्म या ठिकाणी नव्यानं घट्ट व्हायला पाहिजे. आज आपण पाहतो आहोत की आज जो काही हिंदुत्वाचा ह्याचा जो मुद्दा समोर आणला जातो आहे, या पाठीमागचं राजकारण देखील आपण समजून घ्यायला लागू तेव्हा असं आपल्याला लक्षात येईल की हा एक वर्चस्ववाद असा मुद्दा आहे. कुठलं हिंदुत्व, कुणाचं हिंदुत्व, ज्या हिंदुत्वानं इथल्या माणसाचं अस्तित्व नाकारलं त्या हिंदुत्वाबद्दल म्हणजे माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती चर्चा करणं, माणसांच्या एकूण आयुष्याबद्दलची भूमिका मांडणं, माणूस चांगला जगला पाहिजे, माणसाला रोजच्या जगण्याचे जे काही छोटे छोटे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायला पाहिजे किंवा त्याचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा त्याचा अस्मितेचा इश्यू असेल तर हे महत्वाचे वाटत नाही आहेत. तर महत्वाचं काय वाटतं तर हिंदुत्वाचा प्रश्न महत्वाचा वाटतो, धर्माचा प्रश्न महत्वाचा वाटतो, जातीचा प्रश्न महत्वाचा वाटतो. अशा वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की हा संघर्ष आतापर्यंत येऊन टेकलेला आहे. मग आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं तर फुले, शाहू, आंबेडकर, त्याच्या अगोदर बुद्ध आणि शिवाजी, बसवण्णा हे आपण या साखळीमध्ये जोडायलाच पाहिजे. वारकरी परंपरा, हे सगळ्यांचे जेव्हा आपण सत्यशोधकी विचार काय होते किंवा मी असं म्हणेन की कष्टकरी लोकांबद्दलचे त्यांचे काय विचार होते किंवा मी म्हणेन की इथली ब्राह्मणी व्यवस्था नाकारण्यासाठीचे त्यांचे काय विचार होते, ब्राह्मणी धर्म नाकारण्याचे त्यांचे काय विचार होते, तर मला वाटतं की हे समजून घेण्यासाठी मग त्यांचं कार्य पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. मी जसं मगाशी म्हटलं की सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी साधारणतः मला वाटतं 1873ला केली आणि शाहू महाराजांचा जन्म 1874ला झालेला आहे. म्हणजे शाहू महाराजांचं बालपण मला वाटते की ह्या सगळ्या संघर्षाच्या सगळ्या प्रक्रियेमधला आहे. पुढे शाहू महाराज मला वाटते की 1984ला दत्तक गेले, 1884ला दत्तक गेले. तांत्रिक ह्या आकडेवारीमध्ये आपण थोडंसं जायला नको, कारण आकडेवारीच्या ह्याच्यामध्ये मला अडकायचं नाही. मला एक भूमिका घेऊन तुमच्या समोर यायचं आहे, एक भूमिका मांडायची आहे की काय नेमका होतो या काळामध्ये. आणि आपल्याला असं लक्षात येईल की मग महात्मा फुलेंचा तो सगळा संघर्ष, महात्मा फुलेच्या शिक्षणाबद्दलचं काम, महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे आणि न्हाव्यांचा जो काही मोठा संप झाला त्याची दखल मला वाटतं की इंग्लंडमधल्या मीडियानं, वर्तमानपत्रानं वगैरे, टाइम्सनं वगैरे घेतलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे हा जो काही एक संघर्ष आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, मला वाटतं की ही खूप वेगळा संघर्ष म्हणजे हा खरं सरळ मला वाटतं की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष. म्हणजे हा संघर्ष कुठं येऊन जोडला जातो, मला वाटतं की याचं पण आपण चिंतन जरा नव्याने केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय झालंय आपला प्रॉब्लेम असा झाला की आपण ऐकू गोष्टी खूप चवस देऊन ऐकतो. जरा आज जावावं, संघर्ष काय होता बघावं, वाचन करावं किंवा बऱ्याच वेळा खूप लोकांचा प्रॉब्लेम असा झाला की न ऐकताच बोलायचं,
बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा तयार झालेला दिसतो की काही 4 पुस्तकं बघायची, त्याचे संदर्भ काय होते, त्या संदर्भ शोधायचे आणि पोपट पंचीसारखी मांडणी करायची. मला वाटतं की थीम म्हणून एखादा विषय आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्या विचाराचा माझ्या जगण्या म्हणण्याशी काय संबंध होता, कारण कुठलाही महामानव समजून घ्यायचा असेल, कुठलाही विचार प्रक्रिया समजून घ्यायची असेल, कुठलाही संघर्ष समजून घ्यायचा असेल, तर मला असं वाटतं की आपण त्या काळाच्या पडद्यावरती केलं पाहिजे. तो काळ काय होता, त्या काळाचं सांस्कृतिकरण काय होतं, त्या काळाचं राजकारण काय चाललं होतं, त्या काळातली राजेशाही किंवा लोकशाहीची जी काही मूल्य होती ती काय होती, नेमका ब्रिटिशांचा सगळा संघर्षाचा काळ तो, म्हणजे तो काळ नेमका काय होता, दळणवळणाची साधनं, विचार प्रक्रिया करण्याची साधनं, किंवा त्या काळातलं धर्मकारण काय होतं, त्या काळातलं राजकारण काय होतं, किंवा मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की त्या काळामध्ये माणसं विचार कसं करत होती, माणसं राहत कशी होती, माणसाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रिया काय होता, अर्थकारण काय होतं, त्या काळचं देवाणघेवाणीच्या प्रक्रिया काय होत्या. मला वाटतं की हे जर आपण समजून घेऊ शकलो तर मला असं वाटतं की तो महामानव आपल्याला समजून घ्यायला मदत होते. महात्मा फुलेंचा काळ काय होता, ब्रिटिशांच्या सगळ्या आगमनाचा काळ, ब्रिटिशांच्या या सगळ्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सगळ्या प्रक्रियेमध्ये समाज सुधारण्याची जी काही भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते, ती भूमिका मग शिक्षणाबद्दलची होती. त्यांचं सगळे आसूड तुम्ही बघा, त्यांची गुलामगिरी बघा, त्यांची जी सगळी पुस्तकं जर आपल्याला बघितली, त्यांचे सगळे ग्रंथ जर आपण बघितले, त्यांनी केलेले जे संघर्ष आपण बघितले, तो पाण्याचा संघर्ष असेल किंवा मुलांना शिकवण्याचा, मुलींची शाळा काढण्याचा सगळा जो काही पार्ट आहे. कारण मी थोडंसं विषय खूप वास्ट आहे, विषय खूप मोठा आहे, त्यामुळे उझरती घेत पुढं मी जाणार आहे. तर हे जे काही सगळं त्या काळात चालू होतं, तर त्यामधनं महात्मा फुलेंची जी काही एक निर्मिती झालेली आहे, किंवा महात्मा फुलेंनी हा धर्म काय म्हणतो की जसं मुक्ता साळवींचा पण तुम्हाला निबंध माहीत असेल की तो निबंधाचा सगळा संदर्भ आपल्याला माहीत आहे, लहुजी वस्तादांचा तो सगळा किस्सा असेल, हे सगळं जर आपण थोडंसं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी इथला जो काही ब्राह्मणी धर्म आहे तो नाकारण्याची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते आणि पर्याय देण्याचं काम केलेलं दिसून येतं. म्हणजे संघर्ष समजून घ्या, जसं तथागत बुद्धांनी एक नवी विचार प्रक्रिया नैतिक तत्वांच्या आधारावरती निर्माण करायचा प्रयत्न केला. पुढे आपण जातो जेव्हा लक्षात येईल की बसवण्णा नावाचा जो काही महामानव होता, त्यांनी ज्या पद्धतीने लिंगायत नावाचा धर्म, आता त्याच्यावर वाद आहेत पंत काय वगैरे, पण आपले काही लोक खूप मूर्खपणाची भूमिका घेताना दिसत आहेत. अभ्यास न करता धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा विकसित न झाल्यामुळं मला असं वाटतं की आणि प्रस्थापित व्यवस्थेचं समर्थन करण्याच्या नादामध्ये किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या सुरामध्ये सूर मिसळण्याच्या नादामध्ये नवी एक प्रस्थापित व्यवस्थेला समर्थन करणारी, मांडणी करणारे काही लोक पण आपल्याला इथं दिसून येत आहेत. पण आपले लोक पण मला असं वाटतं की थोडंसं हे काही बेसिक तत्वज्ञान आहे, ही बेसिक जी भूमिका आहे किंवा या देशामधला जो काही हा सगळा सांस्कृतिक संघर्ष आहे तो समजून न घेता कॉमेंट्स करतायत. तर मग आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुलेंच्या अगोदर बसवण आणि लिंगायत नावाचा धर्म स्थापन केला होता. तो का केला होता, त्याचं कारण असं होतं की त्या काळातली जी काही धर्मव्यवस्था काम करत होती ती खतरनाक होती, भयानक होती, हिंसक होती. हिंसक म्हणतो मी, शब्द फार जपून वापरतोय, हिंसक होती, माणसाचं मूल्य न जोपासणारी होती. आणि मग तेव्हा असं वाटलं की अरे हे काही चुकीचं आहे, हा धर्म काही उपयोगाचा नाहीये. तर माणसांना महत्व देणारा, माणसाला केंद्रभूत ठेवून विचार करणारा धर्म मला असं वाटतं की आपण स्वीकारला पाहिजे, अशी बसवण्णाची भूमिका होती. आणि मग त्यांनी ते आपल्याला सगळं माहिती आहे की त्या काळामध्ये त्यांनी मला वाटतं की आंतरजातीय विवाह घडवून आणलेला होता. तो सगळं त्यांचं जे काही अनुभव मंडपांचे सगळे विचार आहेत ते पण विचार मला वाटतं की आपण समजून घेतले पाहिजेत. हे कारण ही श्रृंखला पुढे विकसित होत गेलेली आहे. म्हणजे सत्यशोधक विचारांची जी काही पायाभरणी आहे ती आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये दिसते आहे, ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या विचारसरणीच्या त्या सगळ्या काळामध्ये, ठीक आहे काही मर्यादा राजेशाहीच्या होत्या, असणारच आहेत. कारण मगाशी मी म्हटलं की समाज हा बदलत जात असतो, समाज विकसित होतो, समाज बदलाचे काही टप्पे असतात, ते समाज बदलाचे टप्पे आपण मला वाटतं की शांत पद्धतीने समजून घेतले पाहिजे. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की बसवण्णांनी निर्माण केलेला पर्यायी धर्म आणि त्याच्यानंतर पुढे आपण जेव्हा येतो तेव्हा असं आपलं लक्षात किंवा अगदी वारकरी परंपरेचा पण आपण थोडासा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण वारकरी परंपरेने म्हणजे सगळे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे एकत्र येणं, गळ्याला मिठी मारणं, जाती व्यवस्था घट्ट असण्याच्या काळामध्ये जात ही काय म्हणतो की एक माणसाचं शोषणाचा हत्यार म्हणून वापरण्याच्या काळामध्ये धर्म हे माणसांसाठी विकृत पद्धतीनं धर्माचा वापर करून माणसं काय करणं की वर्णव्यवस्थेमध्ये विभागणीच्या काळामध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर बोलायलाच नको, स्त्रियांची अवस्था काय असणार आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे स्त्री ही एक काय म्हणतो की वेगळ्या पद्धतीचीच भूमिका होती. तिच्याबद्दलचं मनुस्मृतीमधलं मत मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उल्लेख करणं थोडंसं अडचणीचं ठरेल, पण आता तिची गरज नाही कारण आपल्याला ते बऱ्यापैकी सगळं माहित आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसवण्णांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका वारकरी पंथाच्या सगळ्या काळामध्ये विकसित झाली. तुकारामानं तर खूपच व्यापक विद्रोही भूमिका घेतलेली होती. म्हणजे तुकारामांनी जी भूमिका मांडली मला वाटते ती, परंतु सतत या व्यवस्थेमध्ये लढणाऱ्या माणसांवरती अटॅक करण्याचं काम,
लढणाऱ्या माणसांना बदनाम करण्याचं काम, योग्य भूमिका मांडणाऱ्या माणसांचं इतिहास विकृत करण्याचं काम. कारण लेखणी बऱ्यापैकी आमच्या हातात नसल्यामुळं, आमच्या इतिहासाच्या नोंदी आमच्याकडे नसल्यामुळं, आणि प्रस्थापित व्यवस्था ही सतत काय म्हणतो की यांच्यासाठी एक शिसेपणा मागं लावून, आताही तसंच आहे ना. आताही लढणारे जर माणसं आपण बघितली तर त्यांना बिनगुन्ह्याचं तुरुंगात टाकणं, त्यांना बदनाम करणं, त्यांच्यासोबत वाच ठेवणं, त्यांना अडचणीत आणणं, अशा प्रक्रिया सगळ्या पातळीवरती सुरूच आहे. मग त्या कुठल्याही प्रकारच्या असतील. तर मग तेही त्या काळामध्ये होतं. परंतु वारकरी परंपरा जी आहे ती वारकरी परंपरा आपल्याला असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये समतावादी तत्व भिजवण्यामध्ये किंवा रुजवण्यामध्ये मला वाटतं की यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्याच्यामध्ये मग अनेक जाती धर्माच्या संतांचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकतो. खास करून मी म्हटलं तसं तुकाराम महाराजांचा. तर तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली, मला वाटते की ती एक रिव्होल्युशनरी त्या काळातली बसवण्याची भूमिका देखील क्रांतिकारी होती. आणि मग या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी काही वर्ण व्यवस्थेची दहशत होती, जाती व्यवस्थेची जी काही दहशत होती, मानवता विरोधी जी काही भूमिका घेणारे लोक होते, याला वैतागून जी जनता एकत्र आली, मावळे एकत्र आले. ते मावळे सगळ्या जाती धर्माचे होते आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभं राहिलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य ज्या पद्धतीने, कारण त्याची भूमिका आहे ना, कारण तो अन्याय इतका वाढलेला होता. तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत की दैत्याच्या देठाला तुम्ही हात लावता कामा नये, ही भूमिका मानवतावादी होती. म्हणून लोक त्यांच्याभोवती जमा झालेले आपल्याला दिसून येत आहे. आणि ही पार्श्वभूमी डेव्हलप होत गेली. आणि मग खरं तर आपण समजून घ्यायला पाहिजे की मध्ये एक वाद झाला होता की महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संबंधातला. तर महात्मा फुलेंनी म्हणजे संकला समजून घ्या, खरं तर हे मांडायला पाहिजे की तथागत बुद्ध, त्यानंतर बसवण्णा, वारकरी परंपरा. खरं तर मला वाटतं की आमचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सरांनी एका ठिकाणी मांडलेलं आहे की बुद्ध लेण्या ज्या होत्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन या ठिकाणी बसायचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्ध तत्वज्ञान माहीत असायला पाहिजे किंवा असणार आहे, असं माझं देखील या ठिकाणी मत आहे. आणि मग या पार्श्वभूमीवरती ती श्रंखला पुढे जोडली जाते. महात्मा फुलेंनी या ठिकाणी काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधलेली, आपल्याला हा सगळा संघर्षाचा इतिहास माहिती आहे. म्हणजे ही श्रंखला अशी होत गेली. आणि हा जो काही सत्यशोधकी विचार आहे, मी असं म्हणेन की पुरोगामी विचार आहे, परिवर्तनवादी विचार आहे, मानवतावादी विवेकवादी विचार आहे, तो पुढे सत्यशोधक विचारसरणीच्या प्रक्रियेला काय म्हणतो बळकटी करणारा आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ अधिक तीव्र आणि गतिमान करणारा आपल्याला दिसून येतो. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की पुढे आपण जेव्हा जायला सुरुवात करतो तेव्हा मग महात्मा फुलेंचा उगम आणि महात्मा फुलेंचा सगळा काळ. महात्मा फुलेंच्या काळामध्ये काय अवस्था होती या समाज व्यवस्थेमध्ये. ब्रिटिशांचं तर आगमन झालं होतं, आपल्या सगळ्यांना माहित आहे. एक हाती सत्ता, सगळं काय 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 सुरू होतं. पण या काळामध्ये ब्रिटिशांची सत्ता यायला पाहिजे यासाठी कुठल्या जातीनं, कुठल्या धर्मव्यवस्थेनं आपल्याला लक्षात येईल की मदत केल्याचं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की सतत व्यवस्थेसोबत राहणारे, सतत प्रस्थापित व्यवस्थेला मदत करणारी जमात कोणती होती, जात कोणती होती, त्यांची विचारसरणी कोणती होती. आणि मग आपल्याला लक्षात येईल की ही विचारसरणी ब्राह्मण्यवादी विचारसरणी म्हणून आपण ज्यांना म्हणू शकतो, प्रस्थापित विचारसरणी म्हणू शकतो, किंवा मी असं म्हणेन की इथल्या व्यवस्थेला मदत करणारी विचारसरणी. आणि या पार्श्वभूमीवरती ब्राह्मणेतर चळवळ उभा राहिली. म्हणजे या ब्राह्मण्यवादी विचारसरणीला वैतागून जे धर्माचं जातीचं वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थन करणारे जे काही लोक आहेत त्यांच्या सगळ्या अत्याचाराला, अन्यायाला वैतागून जी एक चळवळ उभा राहिली, जी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली पुढे विकसित झाली. महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे किंवा आणखी तेच त्या काळातले जे सगळे सत्यशोधकी जलसे करणारे जे काही लोक आहेत, हा सगळा संघर्ष आपण इथपर्यंत समजून घेतला पाहिजे. म्हणजे सत्यशोधक विचाराची निर्मिती होण्यामध्ये सतत या व्यवस्थेमध्ये इथल्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात जी बंड झाली त्या बंडाच्या पार्श्वभूमीच्या विकासामध्ये सत्यशोधक समाजाची निर्मिती. आणि सत्यशोधक म्हणजे काय की आम्ही सत्याच्या बाजूने उभा राहणं. फार त्यात खोलात जायची काही गरज नाही आपल्याला. आपल्याला माहित आहे की सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणं, सत्यशोधक पद्धतीने एखाद्या समाज व्यवस्थेचं विश्लेषण करणं. आणि मग सत्यशोधक धर्म जो निर्माण झाला तो धर्मच यासाठी निर्माण झाला की ही ब्राह्मणी धर्म, हा हिंदुत्ववादी विचार करणारा हिंदू धर्म, यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. आम्ही वर्णव्यवस्था नाकारतो, आम्ही जाती व्यवस्था नाकारतो, आम्ही माणसाला माणूस म्हणून बघतो. हा जो काही मुद्दा मला वाटते की महत्वाचा आहे, त्यातनं सत्यशोधक धर्म निर्माण झाला आणि सत्यशोधक विचार या ठिकाणी पुढे विकसित झाला. मग आता आपण पुढे थोडंसं जायला पाहिजे. महात्मा फुलेंच्या नंतर काय सुरू झालं, तो टिळकांचा सगळा वाद वगैरे आपण पुढे बोलूच.
परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की इकडे कोल्हापूरच्या सगळ्या ह्या पार्श्वभूमीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः मला वाटतं की 1873 ला त्यांचा जन्म झाला. 1874 ते काहीतरी नाही 1874 राजर्षी शाहूंचा जन्म झाला आणि 73 मला वाटतं की सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते आहे. आणि मग पुढं 1874 शाहू महाराज दत्तक गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि मला वाटतं की 1894 या ठिकाणी राज्याभिषेक या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा झालेला आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांच्या हातात जेव्हा सूत्र आली तेव्हा असं शाहू महाराजांना लक्षात यायला लागलं सगळं हे करत असताना. आणि तेव्हाच मला वाटते की वेदोक्त प्रकरण घडलं. वेदोक्त प्रकरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. वेदोक्त प्रकरण म्हणजे की राजर्षी शाहू महाराज जे एक मंत्र होता तो मंत्र शाहू महाराजांसाठी आपण आंघोळ करताना म्हणू शकत नाहीये अशी एक भूमिका तिथल्या सगळ्या ब्राह्मणी मंडळींनी घेतली. आणि मग ते वेदोक्त प्रकरण मग शाहू महाराज त्यातनं अस्वस्थ झाले. विचार करणं आहे या देशामध्ये एक राजा आंघोळ करत असताना आम्ही पौराणिक मंत्र म्हणणार नाही कारण ते शूद्र आहेत. म्हणजे राजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणारा आहे इथला ब्राह्मणी समाज किती खतरनाक असणार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग राजर्षी शाहू महाराज आतनं बाहेरनं अस्वस्थ झाले. आणि मग राजर्षी शाहू महाराजांनी हा जो काही सगळा त्यांचा अपमान झाला होता त्याला शूद्र म्हणजे खरं तर तो पार्श्वभूमी खूप मोठे आमचे काही हे जे काही सगळे मराठा बांधव आहेत त्यांना हे सांगायला पाहिजे की परशुराम नावाचा एक प्राणी होता आणि त्यानं ही पृथ्वी काहीतरी 21 वेळा निशस्त्रीय केली. त्याने ही काय भूमिका आहे म्हणजे 21 वेळा शस्त्रीय निशस्त्र करणं किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये माहिती आहे ना शूद्र छत्रपती शिवाजी महाराजांना देखील म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शूद्र असणं त्यांच्या लेखी राजर्षी शाहू महाराज शूद्र असणं त्यांच्या लेखी आपलं काय असणार आहे मला वाटते की किंवा आत्ताचे जे काही फार स्वतःला फार महान काहीतरी 96 कोळी वगैरे समजणारे लोक आहेत त्यांनी मला वाटतं की ही भूमिका शांत पद्धतीने समजून घेतली पाहिजे की बाबांनो अरे तुम्ही या ब्राह्मणी वर्णव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातनं शूद्रच आहात. तुम्ही शूद्र आहात हे मला वाटतं की आपण शांत पद्धतीनं यांना देखील सांगायला पाहिजे. कारण जी व्यवस्था जे ब्राह्मणी विचार जी ब्राह्मणशाही इथल्या राजर्षी शाहू महाराजांना शूद्र समजते इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजते ती व्यवस्था मगाशी म्हणलं तसं किती भयानक आणि खतरनाक असणार आहे हे आपण मला वाटतं की शांत पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि यातनं मग राजर्षी शाहू महाराजांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल मला वाटतं की भास्करराव जाधव यांनी त्यानंतर शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते आहे. मग ते शास्त्र काय काय बरंच पर्यायी सगळं तयार झालं वगैरे वगैरे हा सगळा त्यातनं मग विधवांच्या संबंधातला इश्यू असेल किंवा मी असं म्हणेन की सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं गुलामगिरी शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. शाहू महाराजांचा ग्रेटनेस काय आहे आज आपण बघतो आहोत की आरक्षणासाठी किती मोठे मोर्चे निघाले सगळा समाज किती मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाला होता. जे काही त्यातले लोक मला कळत नाही आहे म्हणजे हे आपण बोलायला पाहिजे की काय म्हणतो की प्रचंड स्वतःला 96 कोळी समजत होते ते आज आरक्षणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येत होते ते आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी न मागता दिलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज आपल्याला इथं समजतात. राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आपल्याला इथून समजून घ्यावं लागेल. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणसाच्या वेदनेशी जो हुंकार सांगितला हुंकार त्यांचं जे नातं सांगितलं किती भयानक आहे. म्हणजे गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून देणं त्याचं नाव सत्यशोधक हॉटेल ठेवणं आणि लोक तिथे गेले पाहिजेत म्हणून स्वतःचा दौरा त्या बाजूने घेऊन जाणं तिथं बसणं आपण चहा पिणं आणि आपल्या सगळ्या सहकार्यांना गंगाराम कांबळेच्या हस्तात चहा प्यायला लावणं मला वाटतं की त्या काळाच्या पडद्यावर हे आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो बंधू आणि भगिनीनो. आणि महामानव समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं त्यांचे विचार समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं मला वाटतं की त्यांची जी कृती होती त्या काळातली त्या सगळ्या कृत्या आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यांची विचार करण्याची पद्धत मी तर असं म्हणेन की त्यांनी जे त्या काळामध्ये निर्णय घेतले ज्या त्यांच्या काळातनं योजना आखल्या गेल्या त्या आपण शांत पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे शाहू महाराज किती विज्ञाननिष्ठ होते म्हणजे त्यांच्याकडे एक भविष्य सांगणारा माणूस या ठिकाणी आला तो म्हणाला की शाहू महाराज मी तुमचं भविष्य सांगतो. तेव्हा शाहू महाराज काही बोलले नाहीत. शाहू महाराजांनी आपल्या शिपायांना सांगितले की त्याला नेऊन तिकडे ठेवा आणि मग ते शिपायांनी नेले तिकडे नेलं त्याला रातभर बसवला जरा मारामारी केली त्याला मारलं जरासं
आणि दुसऱ्या दिवशी त्याला हजर करायला सांगितलं. तेव्हा ते म्हणले, अरे का आलायस तू माझ्याकडे? ते म्हणले, काय महाराज म्हणले, मी तुमचं भविष्य सांगायला आलो, तुमच्या लोकांनी मला असं केलं. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, अरे बाबा, जो तू इथे येणार, तुला मी मारणार किंवा पकडून ठेवणार, हे जर स्वतःचं भविष्य तुला कळत नसेल तर तू माझं काय भविष्य सांगणार आहे? किती दूरदृष्टी पद्धतीने विचार करणारा हा राजा होता, किती कृतिशील पद्धतीनं आपला विचार सांगणारा हा राजा होता. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी नेमका कोणता विचार स्वीकारला, या उत्तरावरती जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण समजून घ्यायला पाहिजे की राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक विचार स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भास्करराव जाधव आणि त्या काळातले सगळेच लोक आपण जर बघितले, शाहू महाराजांचे सहकारी कट्टर सत्यशोधक विचार होते, ब्राह्मणी वर्चस्व नाकारणारे लोक होते. पुढे मग तो संघर्ष माहित आहे, अगदी त्या काळामध्ये तो पण संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे की कोण कुणाच्या बाजूने होतं. ब्राह्मणेतर प्रकरण घडलं तेव्हा टिळकांनी त्या ब्राह्मणी लोकांच्या बाजूची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे किती खतरनाक पद्धतीने शाहू महाराजांना देखील टार्गेट करण्याचं काम इथल्या ब्राह्मणी मंडळीने केलेलं आहे हे समजून घ्या. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढे आपल्याला लक्षात येईल की बहिष्कृत भारताची सभा झाली आणि बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट झाली आणि बाबासाहेबांच्या सगळ्या माणगाव परिषदेला छत्रपती शाहू महाराजांनी तुमचा नेता अशा पद्धतीनं करून शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मदतीची भूमिका पार पाडली, मला वाटतं की हा सगळा संघर्ष, हा सगळा विचारसरणीचा सगळा बाज आहे, तो आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की या देशामध्ये फुले, शाहू आंबेडकर आणि त्याच्या अगोदर बुद्ध, बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम यांची एक श्रृंखला आहे. ती श्रृंखला देखील मला वाटतं की आपल्याला शांत पद्धतीनं समजून घेतल्यानंतर कळेल की या देशामध्ये खरा संघर्ष हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असल्याचा आपल्याला दिसून येतो. ही नवी मांडणी आपल्याकडून व्हायला पाहिजे. कारण आर्य अनार्य, हिंदू आणि हिंदू, किंवा मी असं म्हणेन की पुढे जेव्हा सत्यशोधक आणि ह्या सगळ्याच प्रक्रियेमध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर, मित्रांनो पुढे आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा हे समजून घ्या, महात्मा फुलेंनी स्पष्ट सांगितलेलं होतं की माझे दोन शत्रू आहेत, ते म्हणजे इथले काय म्हणतो की शेठजी आणि भटजी. आणि पुढे बाबासाहेबांनी पण आपल्याला असं सांगितलेलं दिसून येतं की माझे खरे शत्रू ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. आणि आज जेव्हा आपण ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून आज जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की बांधवांनो, आज ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही यांची हात मिळवणी झालेली आहे. म्हणजे आजचा संघर्ष हा फार काय म्हणतो की टोकाचा संघर्ष निर्माण करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते आहे. इथलं संविधान बदललं गेलं पाहिजे. महात्मा फुलेंचे विचार आम्हाला मान्य नाही आहेत, राजर्षी शाहू महाराज आम्हाला त्यांचे विचार आम्हाला मान्य नाही आहेत. कोल्हापूरमध्ये सांगायला पाहिजे की शाहू महाराजांच्या या सगळ्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं शाहू महाराज हे मराठा जातीचे कसे होते हे भासवण्याचा, दाखवण्याचा खूप मोठा करंटेपणा इथं घडलेला आहे. लक्षात ठेवा किती खतरनाक आहे. तुम्ही महामानवांना जात अस्मिता म्हणून वापरता. तुम्हाला शाहू महाराजांसोबत बाबासाहेबांचा फोटो नको असतो, महात्मा फुलेंचा फोटो नको असतो, फक्त शाहू महाराज, फार तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावून तुम्ही काय सिद्ध करू पाहता? शाहू महाराजांच्या मूळ विचार प्रक्रियेला इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का देण्याचं काम जे इथं केलं जात आहे याच्या विरोधात सर्वसामान्य आणि जाती न मानणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन ही भूमिका मांडायला पाहिजे की बाबांनो हे चालणार नाही. शाहू महाराज हे एका जातीचे नव्हते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही एका जातीचे नव्हते, महात्मा फुले एका जातीचे नव्हते. हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा सत्यशोधकी विचार काय होता, ब्राह्मणेतर विचार काय होता, परिवर्तनवादी विचार काय होता, मला वाटतं की हे आपण शांत पद्धतीनं पुन्हा नव्याने लोकांना सांगायची भूमिका या ठिकाणी पार पाडली पाहिजे. कुणाला काय वाटेल, त्यांना काय वाटेल, आपण कशाला आता रिस्क घ्यायची, आपण कशाला आता काय बोलायचं, मला वाटतं की हा भित्रेपणा सोडून देऊन एक व्यापक पद्धतीनं मला असं वाटतं की नवी भूमिका मांडायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी मगाशी म्हटलं की छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आमच्या तर कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अरे साध्या गोष्टीत म्हणजे एखादा माणूस रस्त्यातनं चालला समजा तर त्याला म्हणजे अरे तू काय शाहू महाराज लागून गेलास. शाहू महाराज बेफिकर पद्धतीने वागत नव्हते, शाहू महाराज संवेदनशील होते, शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व भरदार तर होतच, परंतु शाहू महाराज हे कृतिशील विचारवंत होते, समाजशास्त्रज्ञ होते. अरे राधानगरीचं धरण आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये जी वेगवेगळी धरणं बांधली गेली शाहू महाराजांच्या नंतर, त्यांच्या लिकेजला जेवढा खर्च आला
तेवढाच धरण बांधायच्या वेळेस आलेला होता राष्ट्र. परंतु शाहू महाराजांनी जे राधानगरी धरण बांधलं त्याला आजपर्यंत एक साधं लिकेज आलेलं नाहीये. कसली दृष्टी होती शाहू महाराजांची. शाहू महाराजांनी आपण पहा की सगळ्या त्यांच्या लक्षात आलं की एकत्र लोक शिकत नाहीयेत. ते म्हणायचे माझी जनता जर या ठिकाणी प्राथमिक जरी शिकली तरी मला माझं राज्य मला खूप हे झाल्यागत वाटेल. अशी भूमिका घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये आज त्यांचे विचार विकृत करून आज पाहतो त्यांचे वंशज तर काय अवघड झाले. सगळ्यांचेच वंशज मी असं म्हणेन. त्यांच्याबद्दल काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणून माझा रक्ताच्या वंशजावरती माझा विश्वासच नाही आहे. लक्षात ठेवा. काय विश्वास नाही का ते काय भूमिका घेतील काय सांगता येत नाहीये. म्हणून रक्ताचे वंशज जर विचारणं पक्के असतील तर मला असं वाटतं की त्यांचं नेतृत्व स्वीकारायला काही हरकत नाहीये. पण त्यांच्या ते विचारानं अपरिपक्व असतील आणि प्रस्थापित व्यवस्थेला मदत करणारे जे ते ठरणार असतील तर त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची गरज आपण या ठिकाणी पार पाडली पाहिजे. त्यामुळे शाहू महाराजांनी आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलं म्हणजे अरे आपल्या घरातला स्वतःचा हौद ओपन करून देणं लोकांना पाण्यासाठी किंवा आपल्या प्रिय पत्नीला मुलगा होत नाही तर मुलगा दत्तक घेणं किंवा या ठिकाणी मुलगा होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा तर तू हे जे काही सगळं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. लक्षात म्हणजे हे जे शेतकऱ्याबद्दलची त्यांची भूमिका काय होती. महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब मानवतावादी भूमिकेतनं विचार करणाऱ्या ह्या महामानवांना आज बंदिस्त करण्याची जी एक प्रक्रिया ह्या देशामध्ये सुरू झालेली आहे सत्यशोधक पद्धतीने विचार करणाऱ्या माणसांनी हे हाणून पाडायची भूमिका या ठिकाणी आपण पार पाडली पाहिजे. कुणाला काय वाटेल कशासाठी काही संबंध नाहीये. स्पष्ट बोलणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा आपण वारंवार करण्याची भूमिका मला वाटतं की आपण पार पाडायला पाहिजे. कारण असं जर आपण करू शकलो अरे इतिहास नाही माफ करणार आपण. म्हणजे व्यवस्थेला मदत करणं व्यवस्थेचा पुरस्कार. काही लोक तर त्या कमिटीवरती आहेत. चला मला इतकं वाईट वाटतं त्यांचं. त्या सगळ्या महात्मा फुलेंची काय चरित्र साधन समिती असेल बाबासाहेबांची असेल शाहू महाराजांची असेल ह्याला बिंडोक पद्धतीनं काम करतात. बिंडोक म्हणजे काहीही छापतात. कसलं नवं संशोधन नाही आहे. महात्मा फुलेंनी जर त्यांच्या कामाचं संशोधन केलं तर ह्या देशाला एक नवी दिशा मिळू शकते. का नवे संशोधक तयार होत नाहीयेत. का नवे प्रयोग त्यांचे जे आहेत ते नव्या पद्धतीनं घेऊन पुढे जाण्याचं काम केलं जात नाहीये. काय करतायत आमच्या चळवळीतले विचारवंत थिंकर्स. का कुणाला काय वाटेल नको असं नाही चालणार ना. नाहीतर पानसरेनं मारलं कलबुर्गीनं मारलं मी म्हणेन की काय आपलं ते आमच्या तिकडल्या जे काही सगळे दाभोलकरांना मारलं गौरी लंकेशला मारलं. काही लोक तर भाषण बांधूनच मारे आता माझाच नंबर. अरे मग तुम्ही कशाला भाषणामध्ये बोलता की आम्ही काय मैदानामध्ये कफन बांधून उतरलेलो आहोत अशी म्हणणारे माणसं पोलीस संरक्षण घेऊन फिरायला लागलेले आहेत. पोलीस संरक्षण असताना तुम्हाला मारणार नाही त्याची खात्री आहे का. नाही ना. मग तुम्ही जर विचाराचे वारसदार असाल कृतिशील वारसदार असाल तर तुम्ही या मरणाला का भीता. अरे ते त्यांचं काम करणार. ते तुम्हाला भीती घालणार तुमच्यावरती दहशत आणणार तुम्हाला मारून टाकणार. का त्यांचं ते काम आहे त्यांचं कृती आहे ते त्यांचे कार्यक्रम आहेत ते. तुम्ही का भिवून बसलायसा. मला वाटतं की आपण थोडंसं हे सगळं जे भित्रेपण तयार झालेलं आहे एकूण सगळ्या चळवळीमध्ये सत्यशोधक चळवळीमध्ये त्या काळामध्ये महात्मा फुलेला पण लोक मारायला आले होते. याचा अर्थ महात्मा फुले घाबरले नाहीत ना. नाही घाबरले महात्मा फुले. कारण त्यांच्या विचारावरची जी काही निष्ठा होती ती जबरदस्त होती. त्याच्या भूमिका पक्क्या होत्या. त्यांचे कृती कार्यक्रम पक्के होते. तसंच बाबासाहेबांचं पण होतं. तसंच बसवण्णाचं पण होतं. बसवण्णांचा खून झाला हे सांगायला काही विचारून घाबरतायत. तुकारामांचा आता सांगायला लागलेले आहेत. मला असं वाटतं की सत्यशोधक पद्धतीने विचार करणाऱ्या एका नव्या चळवळीची काय म्हणतो की गतिशीलता जी आहे ती गतिशीलता वाढवण्यासाठी आपण पुन्हा नव्याने प्रयत्न केले पाहिजे. कदाचित बराच वेळा असं होतं की अरे आम्ही करतोय सगळं आम्ही हे बोलतोय आमचं हे सगळं आम्हाला माहित आहे. खूप लोकांचं दोन पद्धतीनं लोक आता विचार करताना मला दिसत आहेत. मला खूप ते दोन्ही लोक प्रचंड घातक वाटत आहेत. एक त्यातले काही लोक आहेत ना प्रचंड वाचायला लागलेले आहेत. त्यांना आता रात्री झोपेतनं उठून विचारलं ना की तर ते सांगते या पुस्तकाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं तसं म्हटलं. वाचन 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 कृतीचं काय. कृती मात्र शून्य असताना आपल्याला दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूचे काही लोक आहेत ते वाचत नाहीत. बाबासाहेब आमच्या रक्तात आहेत. शाहू महाराज आमच्या रक्तात आहेत. महात्मा फुले आमच्या रक्तात आहेत. म्हणजे काय मग पुढं काहीच नाही. मला असं वाटतं की एका महान विचारवंतांना असं म्हटलेलं आहे विचाराला जर कृतीची जोड नसेल
ते विचार वांजोटे असतात, आणि कृतीला जर विचाराची जोड नसेल तर ती कृती देखील वांजोटी असते. याचा बॅलन्स करण्याचं काम आपण जर नव्यानं करू शकलो नाही तर मला वाटतं की आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं मला वाटतं की टाळायला पाहिजे. आज तर काय झालंय, फुले शाहू आंबेडकरांचं नाव सगळेच घेत आहेत. म्हणजे तिकडे प्रतिगामी पण घेतात, पुरोगामी पण घेतात, मधले आपल्यासारखे लोक पण घेतात. म्हणजे काय, त्यांच्यात आपल्यात काय फार फरक राहिलेला नाही ना. परंतु आपण इथले प्रस्थापित लोक किती शांत पद्धतीने काम करतायत. आजचं एकूण जर वातावरण आपण बघितलं तर त्यांनी म्हणजे आजचे जे काही जे एक मोठे नेते काय ते त्यांचं चाललंय सगळं फुटाफुटीचं राजकारण, बंडखोरी वगैरे वगैरे वगैरे. बंडखोरीमध्ये त्यांना माणसाचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत, तर इथला एक मोठा पक्ष काय करतोय तर पाकिस्तानची कशी जिरवली, माणसाला किंवा माणसाच्या मेंदूला काय करणं, गुंगीत टाकणं, अशा पद्धतीचं एक धर्माचं विष पेरण्याचं काम नव्यानं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हे लोक करतायत. आणि आपण मात्र हे सत्यशोधकी विचार, किती आज महाराष्ट्राचा विचार केला तर सत्यशोधक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्त्याची नावं सांगा म्हटलं तर आपण नावं किती सांगू शकतो. मला वाटतं की याचा आपण आत्मभान ठेवून विचार करायला पाहिजे. मित्रांनो, परिस्थिती गंभीर आहे. मला माहित आहे की माझं हे बोलणं कदाचित काही लोकांना आवडणार नाही, पण मी म्हटलं की आपण बोलायला पाहिजे, बोलण्याचं धाडस करायला पाहिजे. आपल्यातले जे काही छोटे मोठे मतभेद आहेत मला वाटतं की ते बाजूला ठेवायला पाहिजे. आपल्यातल्या मनाच्या ज्या काही सीमा आहेत त्या थोड्याशा रुंदावल्या पाहिजेत. आपले नैसर्गिक मित्र कोण, आपले समविचारी मित्र कोण, आपला शत्रू कोण, याचे एक भान मला वाटतं की चळवळीला आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना देणं गरजेचं आहे. राजर्षी शाहू महाराजांना समजून घेत असताना, महात्मा फुलेंना समजून घेत असताना, बाबासाहेबांना समजून घेत असताना मला असं वाटतं की आपल्या मेंदूच्या सीमा देखील आपण थोड्याशा रुंदावल्या पाहिजेत. जात अस्मितेतून आपण या महामानवांना समजून घेता कामा नये. मला वाटतं की विचार प्रक्रियेतनं आपण समजून घ्यायला पाहिजे, विचाराच्या कृती प्रक्रियेतनं आपण या महामानवांना समजून घ्यायला पाहिजे. तरच येणारा काळ आपल्यासाठी कुठंतरी थोडासा ओलावा निर्माण करणारा असणार. नाहीतर हे सगळे एकच आहेत. तू लढ, तू मार, मी रडल्यासारखं करणं वगैरे वगैरे हे सगळं सुरू आहे. आणि या सगळ्या काळामध्ये इथल्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळी, सत्यशोधकी चळवळी, शाहू महाराजांचा खरा विचार जोपासणाऱ्या चळवळी मात्र क्षीण होत जाताना दिसत आहेत आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार काय होता, बाबासाहेबांचं एकूण सगळं बहिष्कृत लोकांबद्दलचं मत काय होतं, आणि पुढे मला थोडंसं जोडून सांगायला पाहिजे की हे सगळं जे विकसित होत गेलं बुद्धापासून, महात्मा फुलेंपासून, ते मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळं संविधानामध्ये आलेलं आहे. म्हणजे संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांनी हे सगळे संदर्भ तिथं नेऊन जोडून ठेवण्याचे काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. ही श्रृंखला आज आपण जपण्याची गरज आहे, ही श्रृंखला समजून घेण्याची गरज आहे. कारण राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं सत्यशोधक, खरं तर ते मला वाटतं ब्राह्मणेतर चळवळच त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होती, आणि त्याचा उगम आपल्याला सत्यशोधक विचारामध्ये दिसतो आहे. त्याला मग वेदोक्त प्रकार मागाशी मी मांडलं ते थोडंसं. मला वाटतं की आपण माझ्या ओपन टू कलिंग माझं काय हे करत असेल तर माझा नंबर संयोजकाकडनं घ्या, आपण बोलत राहू, चर्चा करू. परंतु मला असं वाटतं की आपण आपले संवाद वाढवले पाहिजेत. आपण वस्तुनिष्ठ काय वास्तव इतिहास सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याने काहीतरी खोटं सांगितलं म्हणून आपण खोटं सांगायचं, मला वाटतं की हे पण बंद केलं पाहिजे. कारण आपण खऱ्यांच्या बाजूचे लोक आहोत, आपण वादळामध्ये दिवा लावायचा प्रयत्न करणारे लोक आहोत. आणि बंधू आणि भगिनीनो, आज तर आपण पाहतो आहोत की प्रतिक्रांती आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे. तुम्ही तिकडल्या जरा वेबसाईटला जाऊन बघा, पर्यायी राज्यघटना तयार आहे. म्हणजे राज्यघटना बदलणं आणि पुन्हा ती वर्णव्यवस्था, जाती, त्याचा फॉर्म काय असेल आत्ता मला सांगता येणार नाही. परंतु आपण धोक्यात आहोत, आपण धोक्याच्या दिशेने जातो आहोत. भारत आज धोक्याच्या सगळ्या वळणावरती येऊन ठेपलेला आहे. कारण आमचा या देशाचा पंतप्रधान बाहेर जाऊन बुद्ध सांगतो आणि इथं आल्यानंतर मनुस्मृती स्वीकारतो. हे प्रचंड खतरनाक आहे. हे बोललं पाहिजे, याची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे बाहेर बुद्धांचा देश आणि इथं आल्यानंतर मनुंचा देश, हेगडेवारांचा देश, हिटलरचा देश, हे भयानक आहे. मुळात तिकडली विचारसरणीच मुळात जी डेव्हलप झाली, किंवा मी असं म्हणेन की सगळा जो काही मनुस्मृतीपासूनचा जो काही सगळा काळ आहे, तो काळ सतत इथल्या मानवतावादी भूमिकेला नेस्त नाबूद करण्यासाठी संघर्ष करत राहिलेला आहे. त्यांचा संघर्ष अविरत सुरू आहे. आम्ही मात्र कुठंतरी
त्यांच्यापेक्षा जास्त काम करत असताना देखील आमची सगळी प्रतीकं तिकडे घेऊन गेलेत. म्हणजे आमच्या प्रतीका, आमचा महात्मा फुलेंनी सांगितलं ना, आमचा खंडोबा, ज्योतिबा, विठोबा हे सगळे तिकडं नेले आणि त्याचं ब्राह्मणीकरण केलं. आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं महालक्ष्मीकरण केलं. मला वाटतं की हा सांस्कृतिक इतिहास देखील आपण नवे नवे सत्यशोधकी जलसे, नवे लालबावट्याचे जलसे, नवे सगळे जे काही विद्रोही जलसे, आंबेडकरवादी जलसे पुन्हा या ठिकाणी तयार करण्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला पार पाडावी लागेल. कारण आज विचार करणं हा एक गुन्हा समजला जातो आहे. अशा काळामध्ये कष्टकऱ्यांच्या बाजूने काम करणं हा चेष्टेचा, समाजसेवेचा समाजसेवा करणं हा चेष्टेचा काळ झालाय की काय. अशा एका अंधारलेल्या वातावरणामध्ये आपण काही विचार करणारे लोक पुन्हा एकत्र येऊया. मित्रांनो, तशी गरज आहे. आपण आज जर एकत्र आलो नाही, आपण आज एकत्र येऊन जर एक व्यापक भूमिका घेतली नाही, या महामानवांचे विचार पुढच्या पिढीकडे देण्याची भूमिका पार पाडली नाही, तर मला वाटते की आपल्यासारखे काय म्हणतोय की आपण करंटे म्हणू, आपण कदाचित त्याला कुणी दुसरा असणार नाही. लक्षात ठेवा. थोडा विचार करूया, गंभीर होऊया. मला माहित आहे की हे सगळं बोलणं खूप सोपं आहे, परंतु आम्ही कोल्हापूरच्या पातळीवरती अनेक प्रयोग केले. शाहू महाराजांची खूप छोटी छोटी अशी आम्ही जवळपास अशी छोटी छोटी 50-100 पुस्तकं या ठिकाणी काढली. लक्षात ठेवा. अशी छोटी छोटी सगळी आम्ही प्रयोग केले, खूप प्रयोग केले. आणि त्या प्रयोगामधनं खरे राजर्षी शाहू महाराज काय होते, त्यांचे सत्यशोधकी किंवा ब्राह्मणेतरी विचार नेमका काय होते, तो सगळा संघर्ष काय होता, वेदोक्त प्रकरण काय होतं, किंवा मी असं म्हणेन की सगळंच आरक्षणाच्या संबंधातला तुम्हाला किस्सा माहीत असणार आहे. आरक्षण कशाला वगैरे, मग ते घोड्याच्या तबेल्यामध्ये त्याला नेलं आणि मग घोड्याच्या एका घोडे सोडले, बडे घोडे जाऊन खाल्ले आणि जे साधे घोडे होते. म्हणजे आरक्षण हा सांस्कृतिक मुद्दा आहे हे आपण समजून घ्यायचं आणि ते नव्यानं सांगण्याची जी काही प्रक्रिया आहे मला वाटते की ती आपण पार पाडली पाहिजे. मुळात मुद्दा असा आहे की आरक्षणची संघर्ष जो सुरू आहे, मुळात आहे हे आरक्षण किती लागू झालेलं आहे. आज सगळं खाजगीकरणाचं सुरू आहे. हे अग्निपर्व नावाचं जे काही प्रकरण आलेलं आहे, मित्रांनो, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर सत्यशोधकी जो काही विचार आहे तो आजही काम करताना आपल्याला दिसतो आहे. आजही तो संघर्ष सुरू आहे. कष्टकरी वर्सेस पुरोगामी वर्सेस जो काही आपण म्हणतोय. काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणतायत, पण व्यवहार जात अस्मितेमध्येच करताना आपल्याला दिसून येत आहे. आज मित्रांनो, जात लहान 4वी-5वीच्या विद्यार्थ्याच्या बाखावरती आलेली आहे. कॉर्पोरेट जगामध्ये जात वेगळ्या पद्धतीनं तुमची निवड जात बघून केली जाण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये वेगवान झालेली आपल्याला दिसून येते. धर्माच्या म्हणजे आम्ही बराच वेळा मी असं बसमध्ये वगैरे जातो वगैरे, तेव्हा ते लोक विचारतात ना, मग तुम्ही कुठले, मग तुम्ही तिकडले का, बर असा. मग जात विचाराचं धाडस होत नसलं तरी डोक्यातली जात मात्र अजून बाहेर गेलेली नाही आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. कारण मी मगाशी म्हटलं, आमच्याकडे काही हॉटेल्स जातीच्या नावानं सुरू झाले. मला कळत नाही आहे जात मोठी का विचार मोठा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब मोठे का त्यांची जात मोठी, आणि त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व मोठं का त्यांची जात अस्मिता मोठी. आणि काही लोक ठरवून म्हणतो मी, ठरवून त्यांना जातीमध्ये बंदिस्त करण्याचं एक नवं राजकारण करतायत, नवं राजकारण पेरतायत. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांची जयंती मोठी झाली, आमची पण जयंती आम्ही मोठी करणार. काय होतं यात? म्हणजे विचारांचा जागर करणं हे कुठेतरी बाजूला पडते की काय, असं एक अवस्था आपण तयार करून ठेवलेली आहे. पण दुसरी एक बाजू पण आपण समजून घ्यायला पाहिजे. अशा काळामध्ये देखील काही तुमच्यासारखे आमच्यासारखे काही लोक खूप ताकदीनं काम करताना दिसून येत आहेत. त्यांच्या पातळीवरती काम करतात. कदाचित मीडिया त्याची दखल घेत नसेल, कदाचित काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील, परंतु ते लोक आजही शांत पद्धतीनं या सर्व महामानवांचे विचार, कार्य, कर्तृत्व, त्यांचा संघर्ष सगळं लोकांपर्यंत प्रबोधनाच्या पातळीवरती घेऊन जायचं काम करताना दिसून येत आहेत. मला वाटतं की त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे, त्यांना बळ देण्याचं काम केलं पाहिजे. थोडंसं आपल्यातल्या टीकात्मक ज्या काही प्रक्रिया असतात, म्हणजे एखादा काम करत असेल तर त्याच्यासोबत उभा राहणे. कारण आपल्याला काय झाले की मला लय वाईट वाटतं राव, म्हणजे काय करावं मला कळतच नाही. आपले लोक त्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा टीकात्मक भूमिकेमध्येच का जास्त जातात मला कळत नाही. एखादा माणूस काहीतरी काम करायला लागलेला आहे तर ते त्याचं हे असं नाही व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. अरे बाबा, तो करतोय ना, त्याच्यासोबत उभा राहायची. मी म्हणतोय किमान ठीक आहे, असं पण समजून घेऊ की तुला मदत नाही करता येत, पण टीका तरी करू नकोस.
कौतुक करणं एकमेकांचं, एकमेकाला चांगलं म्हणणं, एकमेकाला आपण चांगलं बोलायची प्रक्रिया पार पाडणं, मला वाटतं की आता गरजेची गोष्ट आहे. आपण एकमेकाशी संवाद करून आपले सगळे लोक, काम करणारे लोक, ज्यांना राजर्षी शाहू महाराजांचा विचार मान्य आहे, ज्यांना महात्मा फुलेंचं तत्वज्ञान मान्य आहे, ज्यांना बाबासाहेबांचा संघर्ष आणि भारतीय संविधान मान्य आहे, ज्यांना बसवण्णाचा लिंगायत धर्म मान्य आहे, त्यांना बुद्धाचं तत्वज्ञान मान्य आहे, अहिंसावादी तत्वज्ञान जे आहे ते मान्य आहे, विवेकवाद ज्यांना मान्य आहे, विज्ञाननिष्ठता ज्यांच्या अंगामध्ये जोपासायचं त्यांना एक त्याबद्दलचं एक अट्रॅक्शन आहे, विवेकवाद ज्यांना मान्य आहे, अशा लोकांनी मला असं वाटतं की आपल्यातले संघर्ष टाळणं. कारण अहो तुम्ही विचार करा ना, या पाठीमागच्या काळामध्ये इथे एक सरकार आलं, ते सरकार म्हणजे सत्तेत येण्यासाठी टोकाचे विचार करणारे लोक एकत्र येऊन सत्ता स्थापन करतायत. टोकाचे आज जो वाद चाललाय सगळा राजकीय, तो कशाचा चाललाय आम्हाला हे मान्य नाही आहे. हे सगळं म्हणजे ज्यांचा संघर्ष विचार पूर्ण टोकाचे होते ते लोक सत्तेसाठी एकत्र येऊन इथला ब्राह्मणी विचार, भांडवलशाही विचार जोपासण्याचं काम करतायत. आणि आम्ही तर समतावादी आहोत, आम्ही तर परिवर्तनवादी आहोत, आम्हाला तर ह्या देशामध्ये क्रांती करायची आहे, आम्हाला तर हा देश काय म्हणतो की प्रचंड ताकदीनं महासत्ता बनवायचा आहे, आम्ही तर कष्टकऱ्यांच्या बाजूचे लोक आहोत, आम्ही तर काय म्हणतो की सर्वसामान्यांच्या बाजूनं त्यांच्या वेदनेशी नातं सांगणारे लोक आहोत. आणि आम्ही मात्र काय करतोय, एकत्र यायला काय कळतच नाही मला, कुठल्या अडचणी आहेत. मला वाटतं की आपण प्रचंड इगोस्टिक झालोय असं मला वाटतं. आपण व्यक्तिनिष्ठता जोपासतोय, खूप लोक व्यक्तिगत मोठे झाले, चळवळ मात्र तिथंच राहिली. मित्र, माणूस मोठा होणं व्हायला पाहिजे, ठीक आहे, काही हरकत नाही, पण त्या माणसाबरोबर विचार आणि त्याची चळवळ मोठी करण्याची जी काही प्रक्रिया मागच्या काळामध्ये मंदावलेली आहे ती आपण गतिमान करणं, गतिशील करणं आणि मानव मुक्तीशी आपलं एक नातं जोडणं, नातं सांगणं, असं जर आपण करू शकलो तर मला असं वाटतंय की राजर्षी शाहू महाराजांना आपण खऱ्या अर्थानं अभिवादन केल्यासारखं होईल, महात्मा ज्योतिराव फुले यांना खऱ्या अर्थानं आपण अभिवादन केल्यासारखं होईल. कारण महात्मा फुलेंची एक संकल्पना खूप चांगली होती, एकमय लोक, हे सगळे लोक सगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमय झाले पाहिजेत. मला वाटतं की हा जातीअंताचा कार्यक्रम आहे, तो आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. सत्यशोधक विचाराचा जो काही सगळा काय म्हणतो की पगडा आहे, तो पगडा असणारे जुने लोक काय काय ज्या वेगवेगळ्या कथा सांगतायत त्या कथा आपण समजून घेतल्या पाहिजेत. आमच्या नव्या युवक संशोधकांनी नवं संशोधन पुढे आणलं पाहिजे आणि सत्य इतिहास, सत्यशोधकांचा इतिहास, संघर्षाचा इतिहास, मानवतावादाचा इतिहास पुन्हा नव्याने लोकांमध्ये घेऊन त्या विचाराचा जागर करण्याची भूमिका मला वाटते की आपण पार पाडायला पाहिजे. ती जर आपण भूमिका पार पाडू शकलो तर येणारा काळ आपल्यासाठी कुठेतरी थोडासा, मगाशी मी म्हटलं, ओलावा तयार करण्याचा नाही तर प्रतिक्रांती आपल्या उंबरट्यावरती येऊन ठेपलेली आहे. हिंदुत्वाचं आणि ब्राह्मणशाहीचं नवं राजकारण उभा करायचं काम या देशामध्ये सुरू आहे. पुन्हा ती वर्ण व्यवस्था यायला पाहिजे, पुन्हा ती जाती व्यवस्था घट्ट व्हायला पाहिजे, पुन्हा ती भांडवलशाही नव्यानं विकसित व्हायला पाहिजे. कारण या देशामध्ये या भारतच एक असा देश आहे की जिथं तिथले खासदार, आमदार त्यांच्या फंडातनं मंदिरं बांधतात, शाळा बांधत नाहीत. लक्षात ठेवा, म्हणजे मंदिराला स्वतःचा पैसा देतात, मंदिरं बांधतात आणि शाळा मात्र पैसे कमवण्याचं साधन बनवतात. किती खतरनाक आहे मित्रांनो, बंधू भगिनींना आपण समजून घ्या. ज्या देशामध्ये शाळा म्हणजे आपची जी काही पुढची पिढी आहे ती पुढी शिकवण्याची जी काही भूमिका आहे त्याला व्यवसाय केला जातो आणि माणसाचे मेंदू बधीर करण्याची जी विचारसरणी आहे त्यासाठी मंदिरं बांधली जातात. हे या देशाचं म्हणून एक विचारवंत आहे, तो विचारवंत असं म्हणतो की आज अगर हम खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा, हर बस्ती में आग लगेगी, हर बस्ती जल जाएगी और उस बस्ती के पीछे से एक ही साथ आएगी, कोई नहीं. हमें जिंदा रहना है तो कुछ करना पड़ेगा दोस्तों. अगर आज हम कुछ नहीं करेंगे तो ये जमाना तो जो कुछ हमारे हाथ में नहीं लगेगा. प्रचंड खतरनाक पद्धतीनं इथं काम केलं जात आहे. माणसं हेरण्याचं काम सुरू आहे, माणसं टार्गेट करण्याचं काम सुरू आहे, माणसं शरीरानं खतम करण्याचं काम इथली एक व्यवस्था शांत पद्धतीनं काम करते आहे. आमच्याकडे सगळं काही आहे, आमच्याकडे शाहू महाराजांचे विचार आहेत, महात्मा फुलेंचे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत, संघर्षाचा एक इतिहास आमच्या सोबत आहे. पण तो आम्ही मात्र संघर्षापासून कुठे पळ काढतो आहोत. आम्ही नुसतं संविधान प्रेमी म्हणणं यावरती भागत नाही. लक्षात ठेवा, आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणणं यावरती भागत नाही. लक्षात ठेवा, आम्हाला
ते सिद्ध करावं लागतं. आम्हाला सतत 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 विचारांच्या आमच्या त्या काय म्हणतो त्याची धार जी आहे ती धार अधिक तीव्र करावी लागते. असं जर आपण करू शकलो नाही तर आमच्या सगळ्या त्या विचाराला गंज चढण्याची भूमिका या ठिकाणी कुठेतरी पार पडली जाईल. आणि आम्ही जे शहाणे लोक स्वतःला समजतो, आम्ही जे विचार करणारे लोक स्वतःला समजतो, आमचे जे काही सर्वसामान्य विचार करणारे लोक आहेत, ज्यांच्या सामान्य माणसाच्या बाजूने बोलण्याचं जे राजकारण करतो ते राजकारण थंडावता कामा नये. मी पुन्हा एकदा सर्व संयोजकाचा आभार मानतो की त्यांनी मला या चॅनलवरती बोलायची संधी दिली. मी चळवळीतला खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आपण सत्य बोलत सत्यवादी पद्धतीनं काम केलं पाहिजे, सत्यशोधक पद्धतीनं काम केलं पाहिजे. आपण या सर्वच महामानवांना शांत पद्धतीने समजून घेऊन त्यांचे विचार आणि आजची प्रस्तुतता, आज ते विचार काय गरजेचे आहेत, आज त्या विचारानं कोणती भूमिका पार पाडायला पाहिजे याचं चिंतन नव्यानं केलं पाहिजे. चळवळीचे फॉर्म आपण बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. तेच साचलेपण जे आहे ते थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. जो व्यक्तिवाद तयार झालेला आहे तो बाजूला, जी पोतीनिष्ठता तयार झालेली आहे ती बाजूला ठेवली पाहिजे. धर्म जात याच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या बाजूला काम करणारे जे काही मंडळी लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक समतावादी विचार पेरणं, तो पुढे घेऊन जाणं, तो विकसित करणं. आणि आम्हाला जो आमच्या महात्मा फुलेंनी स्वप्न बघितलं होतं, शाहू महाराजांनी जे स्वप्न बघितलं होतं, बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न पुन्हा आपण उघड्या डोळ्यांनी बघून एक नवा समाज जिथं माणूस माणसासारखा असेल, माणूस माणसाचं शोषण करणार नाही, जिथं जात नसेल, धर्म नसेल, स्त्री पुरुष समता असेल, असा एक सुंदर माणसाचं जगणं सुंदर करणारा समाज, माणसाचं जगणं किंवा माणसाचं सगळं एकूण भावविश्व सुंदर करणारा समाज आपण निर्माण करण्याचं स्वप्न पाहूया. एवढंच या निमित्तानं बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.